तिथं भेटला तिथं पळा, त्याची गाडी पुरा आणि भारत माता की जय म्हणा. क्योंकि कोई सपना न देखे ये भूमि बदली जाएगी, तो जो देश बदलना मांगेगी वह जीव बदली जाएगी. सहन नहीं होगा. माता की जय, भारत माता की जय. स्तरावर बॅनर लागतो त्याची परवानगी सचिव आणि सरपंच आपल्या सर्वांना हरकत प्रमाणपत्र देतात. कुठल्याही ठिकाणी जर अनधिकृत बॅनर असेल त्या व्यक्तीवर आपण कारवाई करू. आपला नियमित आहे रूल. पंतप्रधानांचा फोटोवर काळं फासलं जातं. का फासलं जातं? आणि दुसरीकडे कन्व्हिक्टेड असलेल्या दोषी व्यक्तीचा तुम्ही फोटो मान सन्मानाने लावता. व्हॉट डज दिस स्पीक ऑफ युअर जिल्हा परिषद ऍडमिनिस्ट्रेशन? म्हणजे काय मेसेज काय? आणि तो काही लहानसा आहे, तो काही युथ काँग्रेसचा लहानसा कार्यकर्ता, त्याला जोपर्यंत उकसवलं नाही या सुनील केदारनी, त्याचे माइंडच क्रिमिनल आहे, त्याच्याशिवाय एवढं मोठं जिल्हा पेटला देऊन का करत? डेप्टी सीओनं 3 दिवसानंतर तक्रार केली, पहिली नाही केली, 3 दिवसानंतर लगेच नाही केली. आपली सिक्युरिटी गार्ड ज्यावेळेस कुठे होते आपल्याला सांगतो तुमच्या भिंतीला लागल्या बोर्डावर काळा तेव्हा हे घडला होता. डेप्टी सीओनी 2 तासांमध्ये आम्हाला तक्रार केली. नंतर 1 तासामध्ये एफआयआर दाखल झाला. नंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर 1 दिवसीय चौकशीमध्ये त्यांना अटक पण करण्यात आली. आता तो कोर्टामध्ये हजर पण आहे. तर जे कारवाई आहे ते ऐकून घ्या साहेब. तुम्हाला आमचंही ऐकायला लागेल. तुम्ही काय सांगता? आम्ही यांच्याशी बोलायला आलोय, तुमच्याशी बोलायला आलो काय? मी त्यांना सांगतो. त्यांचं म्हणणं आहे का त्यांना ज्यांनी काळं फासलं सन्माननीय मोदीजींच्या फोटोला, त्याच्या मागचे निर्देश त्याला सुनील केदारनी, तुम्ही आता पोलीस म्हणून कारवाई करणार का त्यांच्यावर? काय म्हणतो तुम्ही? निर्देश आपल्या स्तरावर आपले सर्वांचे जे मुद्दे आपण जिल्हा परिषदमध्ये येऊन माझ्यासमोर प्रस्तुत केले आहेत त्या सर्व मुद्द्यावर आम्ही गंभीर आहोत. फोटो आठवा मॅडम, आम्ही जाणार नाही. फोटो आठवा पोलीसला आदेश द्या. फोटो आठवा. आता पोलीसला हे जातील आमचे सदस्य. कारवाई आपण करू. सदस्य जातील. आपल्याला माहिती मी निवेदन कधी दिलं? आपल्याला मी आपलं निवेदन कधी दिलं? 20 दिवस झाले. तो आठवायला कारवाई करणार. परवानगी थोडी लागते. तुम्ही आठवले ते आमचे सदस्य जातील. आता आपलं निवेदन प्राप्त झाल्यावर आज आपण मला तुमच्याकडे 20 दिवसावर ऍज पर रूल किती दिवसात प्रोसिजर फॉलो लगेच आज ऐसे कुठले कारवाई रूल कैसा प्रोसिजर कैसा ते बघून मी करणार आहे. सर्वांना माहिती मी रूल फॉलो करून काम करते आपला. तर आता कुठल्या नियमामध्ये लिहिलेलं आहे की प्रशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रपती आहे की उपराष्ट्रपती आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या फोटो 1 मिनिट पंतप्रधान आहे की ज्यांचा फोटो तिथे लावण्याचा प्रोटोकॉल आहे. परंतु यांचा तुम्ही फोटो लावण्यामागे काय उद्देश आहे? की हे काय राष्ट्रपती आहे, पंतप्रधान या देशाचे आहे की माजी पंतप्रधान आहे? मग कशासाठी आपण मॅडम तुम्ही आता आदेश दिला तर आता याच्याकरता मी नियम पाहून त्याच्यावर कारवाई करेल हे म्हणणं सुद्धा तुमचं बरोबर नाही का? तुम्ही आता जे आता निर्देश दिले पहिले निवेदन दिलंय ना 20 दिवसाअगोदर काय कारवाई केली? तुमच्या स्वतःच्या इंटरव्ह्यू तिथे आज संध्याकाळी मॅडम आज संध्याकाळी
तुम्ही आश्वासन द्या आम्हाला पहिले. आमदार साहेबांशी माझी विनंती आहे, आता असेल कारण सगळे लोक इथे उपस्थित आहे, कायदेशीर आपण कारवाई करू, रूलप्रमाणे करू. जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळे गदारोळ झाला. काल प्राईम मिनिस्टरच्या फोटोला काढून फासण्यात आलं. काय नेमकं आता सीएम तुम्ही सांगितलंय? बघा, हे खूप घाणेरडी पब्लिसिटीचं काम कुणाल राऊत यांनी केलेलं आहे आणि ते देशाचे पंतप्रधान आहे. काही पक्षाचे पंतप्रधान आहे का? नाही आहे. ते देशाचे पंतप्रधान आहे. एका पंतप्रधानानं आपण ते कुठल्याही पक्षाचे असो ते जेव्हा त्या पदाला आपण सन्मान केला पाहिजे आणि एवढी घाणेरडी पब्लिसिटी करणं हे योग्य नाही. आणि दुसरीकडे जिल्हा परिषदला काय होऊन आलं की एका कन्व्हिक्टेड माणसाला तुम्ही कार्यक्रमात ॲज अ चीफ गेस्ट बोलवतात. ते महिला बचत गटाचा कार्यक्रम असो, महिला संमेलन असो, खेळाडूंचा मेळावा असो किंवा पोरांचं गायडन्स कॅम्प असो, तुम्ही त्या लोकांना काय एक संदेश देण्याचा प्रयत्न करून आलाय की तुम्ही घोटाळे करा आणि घोटाळे केल्यानंतर तुम्ही अशा माणसाला आम्ही चीफ गेस्ट बनवतो. त्या लहान पोरांना तुम्ही काय शिकवून देऊन आले जिल्हा परिषदच्या माध्यमातून की घोटाळे करा आणि मोठं व्हा? हे चुकीचं काम या जिल्हा परिषदमध्ये होत आहे. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांनी आज निवेदन दिलं आहे की तात्काळ ज्या कन्व्हिक्टेड लोक आहेत त्यांचे फोटो या संविधानिक, आपण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे, आपण त्यांना आज अपमान करण्याचं काम करून आलो. त्याच लॉ अँड ज्युडिशरी सिस्टमनी जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं त्या संविधानात लिहिलं आहे की कन्व्हिक्टेड माणसाला शिक्षा देणं हे काम कोणाचं आहे तर संविधानाचं आहे. आणि अशा माणसाचे फोटो आपण जिल्हा परिषदच्या केबिनमध्ये लावून आले, कार्यक्रमात बोलून आले, हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही ते निवेदन देऊन आलो. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या 24 तासामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण होतील असा मला ठाम विश्वास. याआधी 20 दिवसाआधी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र जिल्हा परिषदेकडून की सीओकडून याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. त्याचा संताप आहे, त्याचा संताप आहे. आम्ही आज मॅडमला आम्ही निवेदन दिलं आणि समजा अजून त्याच्यावर कारवाई नसेल तर अजून संघर्ष मोठ्या प्रमाणात होईल. या जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणात पेटण्याची शक्यता आहे, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. आज गोरगरिबांचे लोकांनी पैसे खाल्ले आहे, अशा लोकांना आपण एवढा मोठा म्हणजे शासकीय प्रिमायसेसमध्ये त्यांचे फोटो लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. आरोप लावण्यात आलाय की जिल्हा परिषद जे आहे सुनील केदार चालवतात असं नेमकं ते कोणी चालवतात त्याच्यात मला काही घेणं देणं नाही. मी कुठल्या माणसाच्या विरोधात नाही, पण समजा आपल्या संविधानाने दिलेल्या कानूनच्या हिशोबाने समजा कोणी कन्व्हिक्टेड, हे मी बनत नाही आहे, हे कुठल्याही शासकीय माणसाने केलेलं नाही आहे, हे ऑनरेबल कोर्टाने कन्व्हिक्टेड केलं आहे, त्यांना सजा झाली आहे, त्यांचा आमदारकी हे निर्माण झालेलं आहे. अशा माणसाचे कृपया करून असे मेसेज लोकांमध्ये गेलं नाही पाहिजे, हे एवढंच आमचं आज निवेदन आहे.